आणि अल्पावधीमध्येच रेडीमेड सुटिंग शर्टिंगच्या क्षेत्रामध्ये आपला मराठी ठसा उमटवणारा ब्रँड म्हणून कॉटन किंगची ख्याती आहे। मात्र ऐन लग्नसराई आणि सण उत्सवांच्या दिवसांमध्ये नोटाबंदीचा निर्णय झाला, त्यामुळे कपडा व्यवसायावरतीही याचा मोठा परिणाम झालेला आहे। नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या हे आम्ही कॉटन किंगकडनं जाणून घेतलं। ज्या वेळेला निर्णय झाला 8 तारखेला आणि त्याच्यानंतरचे जे 25 दिवस होते ते खरं तर कठीण होते, कारण की निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक होता, अनपेक्षित होता। त्यामुळं कस्टमर्सची जर का रिॲक्शन बघितली तर लोकांनी जे काही पैसे आहेत ते जपून ठेवायचे, आत्ता नको काढायला, जरी माझ्या अकाउंटमधनं मी विड्रॉ केलेले असले तरी आत्ता नको, असं करून थोडंसं ते कॉन्झर्वेटिव्ह होती लोक। त्याच्यामुळं पहिले 25 दिवस मात्र त्या निर्णयाचा फटका आम्हाला जाणवला। सेल जो काही अपेक्षा होती त्याच्या जवळपास निम्म्यापेक्षा खाली गेला। पण आता डिसेंबरमध्ये हा ट्रेंड बदलताना दिसतोय, रेग्युलर रुटीनमध्ये सेल पिकअप होताना दिसतोय। त्याच्यामुळं पहिले 25 दिवस खरोखरच कठीण होते, पण आता सिच्युएशन सुधारते आणि आत्ता जर का आम्हाला व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर नॉर्मल सिच्युएशन यायला लागली। आम्ही आता कॅश म्हणजे तर बरोबरीनं कार्डची जी सिस्टीम आहे ती कॉटन किंग चालू झाल्यापासून आमच्याकडे अवेलेबल आहे। ते आमच्या सगळ्या ग्राहकांना माहिती होतं, त्यांना कॉन्फिडन्स होता की आमच्या कॉटन किंगमध्ये कार्ड तर घेतातच। त्याच्यामुळं कार्डचं आमचं मात्र कॉन्ट्रीब्युशन जवळपास 90% गेलं। पूर्वी जे 30-40% होतं ते कार्डचं 90% गेलं। आणि नुकतंच आम्ही आता UPI जे आहे ते सुद्धा आमच्या सगळ्या बिलिंग सिस्टीममध्येच इंटिग्रेट केलेलं आहे आणि पेटीएम सुद्धा इंटिग्रेट केलेलं आहे, जेणेकरून कॅशलेसमध्ये जे काही आत्ता टॉपचे पर्याय लोकांना अवेलेबल आहेत ते सगळे कॉटन किंगच्या बिलिंग सिस्टीममध्येच आम्ही इम्पार्ट करतोय। आणि 1 जानेवारीपासून आम्ही हे लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही कॅशलेस व्यवहार कॉटन किंगच्या दुकानात रेग्युलर बिलिंगमध्ये करू शकाल। मला वाटतं की जानेवारी-फेब्रुवारी ही 2 महिने पण जर का ह्या सिच्युएशनमध्ये हे टेस्ट असेल आणि ह्या 2 महिन्यामध्ये जर का खरोखर कॅशलेसची घडी बसली तर ती लॉंग टर्म घडी आहे असं म्हणायला हरकत नाही।